सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त दैनिक जालना नायक डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सर्व वाचकांशी संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जालना दौऱ्यावर आले होते। महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांचा हा प्रथमच दौरा होता, त्यामुळे त्यांच्याकडून जालना शहर आणि जिल्ह्याला खूप मोठ्या अपेक्षा होत्या। परंतु त्यांनी या दौऱ्यात एक रेशीम मार्केट आणि भाजपाच्या नियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन केले। त्या दोन्ही कार्यक्रमामध्ये त्यांनी जो संवाद साधला त्यातून फार काही जालना जिल्ह्याला मिळालं असं म्हणता येणार नाही। एकूणच ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडून काही महत्त्वाची घोषणा, एखाद्या विकास निधीसाठी काही मोठा निधी घोषणा अपेक्षित होती, परंतु ती झाली नाही। हे जरी खरे असले तरी जालना जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडायला पाहिजे होत्या त्या मांडताना दिसले नाही। भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार नारायणराव कुचे यांनी मागणी केली प्रास्ताविकातून, परंतु ते एका जालना विधानसभा किंवा बदनापूर विधानसभा अशा माध्यमातूनच त्यांनी केली। ते जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी पूर्ण जिल्ह्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील जालना शहरातील पाण्याचे प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा एकूणच जालना जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुशेषाचा प्रश्न असो, शेतीचे प्रश्न असो, याबद्दल त्यांनी उहापोह करणे अपेक्षित होते। परंतु फक्त त्यांनी बदनापूर तालुक्यात MIDCचा चौथा टप्पा व्हावा एवढीच त्यांनी प्रभावीपणे थोडी मांडणी केली। त्यामुळे हा जो दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा, त्यांच्यासमोर आपले नेते एक प्रकारे कमी पडल्याचेच दिसून येत होते। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी या सभेमध्ये ज्या पद्धतीनं जे पूर्वी ते मांडत असत त्या पद्धतीने ते मांडताना दिसले नाही। त्यांनी केवळ त्यांच्या भाजपाच्या मामा चौकातील जुन्या कार्यालयातील आठवणी सांगून आपले भाषण आटोपते घेतले। दुसरे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांची कर्जमाफी, वीज माफी याबद्दल तोंड भरून स्तुती केली। हे जरी ठीक आहे, परंतु ज्या पद्धतीनं जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री येत आहेत त्यातही त्यांनी केवळ जालना जिल्ह्याला फक्त 2 तास दिले। 2 तासामध्ये 2 कार्यक्रम त्यांनी केले। त्या दृष्टीनं हा मॅरेथॉन दौराच म्हणायला पाहिजे। अनेकांनी रेशीम भवन परिसरात त्यांना विविध मागण्यांची निवेदने दिली। त्यातील सिडको असेल किंवा एकूणच जालन्यातील MIDCचा प्रश्न असेल, जालना शहरातील रस्ते, पथदिवे आणि पाणी या प्रश्नावर निवेदनं दिली, ती पण नागरिकांनी दिली। त्यामुळे नेत्यांनी ज्या पद्धतीने मांडायला हवं होतं तो मांडलेला नाहीये। आज या सभेचं एक अवलोकन करताना असं दिसून आलं की तिथे पहिल्यांदाच जालनेकरांनी भाजपाच्या पूर्ण बहुमताने महापालिका दिली। त्याचं नेतृत्व केलं ते खऱ्या अर्थाने माजी आमदार की जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते 1 वर्षभरापूर्वी, त्यांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 41 नगरसेवक निवडून आले। त्यांच्या नेतृत्वामध्ये 41 नगरसेवक निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री येत आहेत, त्यामुळे खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा फोल ठरल्या। भाजपाच्याच वंदना मगरे या महापौर झाल्या, पहिल्या उपमहापौर राजेश राऊत झाले, त्यांनाही या सभेमध्ये एक शब्दही बोलू दिले गेले नाही। त्यानंतर जर विचार केला तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनाही या सभेमध्ये फारसे महत्त्व दिल्याचे दिसून आले नाही। भाजपाला बहुमत आणल्यामुळे त्यांचा सत्कार होईल अशी अपेक्षा होती, परंतु तो देखील इथे झालेला नाहीये। या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर हे झाल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, ती निश्चितच चांगली बाब आहे। परंतु माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचाही सत्कार हवा होता। एकूणच जालना जिल्ह्यातल्या पाणी प्रश्न असेल, दररोज पाणी देण्याचं या भाजपाच्या आणि युतीच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं, परंतु आजही 15-15 दिवसाला पाणी येत नाहीये। त्यामुळे हा जो मुख्यमंत्र्यांचा जो एकूणच दौरा होता त्यातून जी एक मोठी घोषणा अपेक्षित होती किंवा एखादी मदत हवी होती प्रकल्पाला, विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून, की जे मुख्यमंत्री आल्यानंतर काही ना काही देऊन जातात, परंतु काल जो दौरा झाला मुख्यमंत्र्यांचा तो एक प्रकारे जालना जिल्ह्यासाठी ठेंगा देणाराच ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। धन्यवाद।